बाई काय म्हणे मग डॉक्टर, कधी भेटन म्हणे चष्मा? चष्मा काय भेटन ना, 20 तारीख दिली आहे डॉक्टरनं. तर 20 तारखेला चालला जाजो तू दवाखान्यात आणि घेऊन येजो आणि चिठ्ठी नेजो. हे हा चिठ्ठी दाखवा लागते तिथं. ठीक आहे ना, चाललो जाईन मग अन घेऊन येईन. तर आईले न्या लागन काय मग संग? आईचं काम पडन काय? नाही नाही, आईचं कोणतं काम आहे आता? आईचं काम झालं, फक्त चष्माच आणायला जावं लागते. तर घेऊन येजो आणि जावाच्या पहिले एक वेळा फोन लावजो डॉक्टर साहेबाले, विचारून घेजो चष्मा झाला कव्हाच आहे, कधी येऊ काय येऊ. म्हणजे स्वतःच म्हणत होते डॉक्टर, येवाच्या पहिले म्हणे एक वेळा फोन लावून ये जा म्हणे. अच्छा अच्छा, ठीक आहे ना, फोन लावून जाईन मग. बरोबर आहे ना, जाणं येणं झाल्यापेक्षा नाही काय, चष्मा नाही झाला तर जाणं येणंच होईन. तो फोन लावा लागन मग एक वेळा. हो, एक वेळा फोन लावजो. पैसे देवाचे असन मग कितीक झाले तर? पैसे काय दिले ना, 400 रुपये दिले, 500 रुपये देवाचे आता. 900 रुपये म्हणे चष्म्याचे. हो काय, तर ठीक आहे ना, देऊन देईन मग 500 रुपये. हो हो. आणि मी काय म्हणतो सुनील, आज चालली म्हटलं मी गावाले. काहून एवढ्या लवकर बाई? आता आली तर आहे ना 2-4 दिवस. हा, आली तर आता झालेच किती, 2 दिवस झाले असन तू आली तर. राय मस्त 2-4 दिवस इकडे राय, 2-4 दिवस दादाच्या घरी राय. हा, मस्त 8-10 दिवस राय आणि मग जाजो. आता तर लेकराची शाळाही नाही आहे, मग अजून शाळा लागल्यावर आली नाही भेटत. आली तर राय आता. मी तेच म्हणून राहिली नेहाले, थांबून जाय म्हटलं 2-4 दिवस. तर ऐकून नाही राहिली. जावाचं आई, जावाचं आहे आई, किस्त आहे म्हणते हिची, त्याच्यानं घाई करून राहिली ते. आता कायची किस्त आहे बाईवर? काय बाई, तुले 1000 वेळा सांगतो मी, किस्त किस्त नको उचलत जाऊ. हा, आता कोणतं काम आहे किस्त उचलता तुम्ही? किस्त नाही होय हो आई, तू काही सांगतं किस्त नाही होय ते. बीसी होय म्हटलं, आम्ही बीसी जमा करतो, 10 जणी आहे आम्ही त्याच्यात. तर बीसी आहे माझी सोमवारची. म्हणून मी घाई करून राहिली, सोमवारच्या पहिले पहिले जायचं आहे मला. सोमवारी बीसी भरा लागते, नाही तर मग अजून म्हणन आली नाही बापा गावाला गेली तर. टाईम आहे ना मग, सोमवार यावाले टाईम आहे. आतापासून जातं काय, रविवारी की चालली जाजो. तुझे भाऊजी फोन करते ना, कधी येतं काय येतं, तिकडे डब्याचा वाका होऊन राहिला. ते कामाला चालले ना म्हणून. काय होते कामाला जाते तर? हा, 8-10 दिवस राहू नाही शकत काय? राय, काही जाऊ नको. नाही रे, आता नाही थांब. आता आली तर राहिली ना 2 दिवस. हा, आज चालली म्हटलं, तिकडे माझी कामं गिमं आहे. हा, कितीक दिवस राहू. तर आज काही थांबत नाही मी, अजून लग्न बघण्याला जावं लागते तिकडे यायच्या कुटुंबात. नाही तर थांबायला काही हरकत नाही, थांबली असती 2-4 दिवस अजून. हा, लग्नाच्या ना घाई गडबड करून राहिली मी. तिकडे जाऊन सोय लावा लागेल ना मग लग्नाची. हा काय, पाय बा मग तू इच्छा. तुले तर थांब म्हणून राहिलो, तू थांबून नाही राहिली. हा, राही मस्त 2-4 दिवस. नाही, आता नाही थांबत मी, आज चालले जातो गावाला. पाय बा मग तू इच्छा, जातो म्हणतं तर नेऊन द्या लागन काय मग? नेऊन कायले देतं, बसून देजो फक्त गाडीत, मीच जातो मग. हा, अजून जाणं येणं केल्यापेक्षा मीच चालली जातो, तुले दगदग होईल नाही काय उन्हात. नाही तर काय, ऊन लागते ना, नको जाऊ तू, चालली जाते ते गाडीत बरोबर. ठीक आहे ना बाई, मग किती वाजता चालली तू तर सांगू जो. 4 वाजता चालली, 3 वाजता चालली. हा, मग त्या हिशोबाने मी घरी येऊन जाईन. आता चाललो मी वावरात. बरं जाणं तर मग जाय. टाईम आहे, आताच नाही जात, थोड्या वेळानं जाईन. पण सांगून राहिलो का मी घरी राहणार नाही, तर वावरात राहीन मी. तर फोन लावजो मला. बरं बरं, ठीक आहे ना. मंदा, मी मार्केटमध्ये चाललो, तर येता येता आंबे घेऊन येईन 2 किलो खावासाठी आणि रस बनवासाठी. तर आज म्हटलं आईले आणि नेहाले जेवाले बोलावजो ना इकडेच. आज पण जेवण आले. बोलावून घेजो ना, नाही तर चालली जाईन मग ते गावाले. कधी जाते काय जाते सांगितलं काय नेहानं, कधी चालली गावाले? तर झाली होती भेट नेहा संग. नाही नाही, नेहा संग भेट घे नाही झाली ना. आली इथे नाही इकडे घरा इकडे, ते बी येत नाही बापा. आली का तिकडेच राहते बापूजीच्या घरा इकडे. याव नाही ती ना आता भावाच्या घरी. भाऊ आहे ना तुम्ही, येत नाही ना काही नाही. बोलावाले जा लागते, चालणे चालणे. हा, याव ती ना. पण आता ते पाहूनपणा येते तर बोलावाले जाणं आपलं काम आहे ना. हा, आपल्याला समजलं पाहिजे. आली ते तर तिले चाय नाश्त्याला बोलावलं पाहिजे, जेवणाले बोलावलं पाहिजे. मग काय म्हणन का दादानं वहिनीनं बोलावलंच नाही. हा, अशी म्हणन ना ते. तर आज चालली जाजो आणि बोलावून घेजो. आणि संध्याकाळी मस्त रस, पुऱ्या, तिखट भाजी, भात काय काय बनवायचं आहे तू या हिशोबानं बनवजो. हा, संध्याकाळचा चांगला स्वयंपाक बनवजो मस्त. बरं ठीक आहे ना, बनवन मग. बनवण नाही, बनवजो. तर मी काय म्हणतो, आताच चालली जाय ना तू. आताच चालली जाय, सांगून दे नेहाले सांग, आईले सांग, आणि तिकडे सुनीलले सांगून देजो आणि रुपाले सांगून देजो. सगळेले सांगून देजो, सहपरिवार ये जा म्हणा इकडे जेवण करायला. हा, आता आईले सांगशील, नेहाले सांगशील, तिच्या लेकराले सांगशील. आणि रुपा, सुनील आणि राणी या 2-3 स्वयंपाक नाही बनवशील काय तू? बनवून घेजो इकडे सगळीचा. त्याला सांगा लागते का? त्याला सांगा लागते म्हणजे
त्याला सांगा लागन काय म्हणजे सांगून देजो ना आता. तिच्या तिथं तू आईले सांगशील, नेहाले जेवाले बोलावशील, आणि काय त्या दोघा तिघालेच बोलावणं नाही होत काय? काय म्हणून का पाय यायले बोलावलं ना आम्हाला बोलावलंच नाही. बोलावून घेजो. बरं ठीक आहे, सांगतो मग मी सगळेलेच सांगतो. हो सगळेले सांगजो. आणि म्हणा संध्याकाळी काही स्वयंपाक बनवू नका म्हणा. इकडे सगळेचं जेवण घरी ठेवलं आहे तर सगळेजण ये जा म्हणा. काय होती एक दिवस स्वयंपाक बनवशील तर घरीच राहणार ना. घरीच तर राहून राहिली तू, कामाला नाही जाऊन राहिली तरी म्हणतं त्याला सांगन काय? त्याला बोलावं लागते काय? बोलाव जो. काही रोज रोज नाही येत आपल्या घरी जेवण करायला. आणि काय परखे होय काय ते? घरचेच लोक होय ना. बोलावजो मग. बरं ठीक आहे, बोलावतो. आता चालले काय मग तुम्ही? हो आता जातो ना. तर तू बी जाय आणि सांगून दे त्याला. बरं ठीक आहे ना. हो जाय मग आता. हॅलो, हा बाई रुपा, काय चाललं? काही नाही आई, बसली होती. हाव काय, आज लवकरच कामं झाले वाटते, आराम चालू आहे. गेले काय पाहुणे? कुठं गावाचे काय पाहुणे, घरीच आहे. चालला बापा त्याचंही. आज जातो उद्या जातो, आज जातो उद्या जातो. जाते का नाही जात? काऊन? तशीच म्हणते, गावाले जातो. यायले म्हणतो मी जातो म्हणते तर जाऊ द्या. कायले तुम्ही थांबणं बाई. जाऊ देत जा माग लागल्यावानी. अन आली तर कोण्या कामाची? बसून नाही ते बापा, कामं नाही करत ना काही नाही. लहानशा लेकराले टाकू कामं करून राहिली मी. असं नाही का लहानसं पोरगा आहे गड्या, लवकर काम करू लागा, स्वयंपाक बनवू लागा. बसली राहते लेकराले पाहत. आता मले गरज आहे ना माझ्या लेकराले पावाची, पण तिथं उलटच आहे. ते तिच्या लेकराले पाहत बसते. काय झालं बाबू, काय लागलं बाबू. दिवसभर खेळते तर खेळू देते, आणि जसा स्वयंपाकाचा टाइम झाला मजाक घेऊन बसून जाईल. पाय दुखते काय, पाय दाबून देऊ काय, हात दाबून देऊ काय, असे नाटकं चालू राहते स्वयंपाकाच्या वेळेस. हाव काय, जाते तर जाऊ दे म्हणा मग, बिनफालतू तुझ्या मागं टेन्शन. हो ना, तेच म्हणतो मी राणीच्या बाबाले, तुम्ही काय मागं लागता म्हटलं. आपल्या कोणा कामी पडत ना काही नाही. सगळं उरकल्यावर आली म्हटलं आता हे मजाकच चोपडाले. असं दादा आणि तसं दादा. काम पडलं तर बरोबर दादा म्हणते, आणि नाही त्या मग सुनील कुठे गेला रे, काय करते रे, जेवला काय रे, असं चालू राहते मग. हाव काय, तुझी सासूची तब्येत ठीक झाली आता? ठीकच आहे आई, ते नाटक होय तिचे मले बलासाठी. ठीक नाही तर काय मग, चांगली 2-3 वेळा जेवते राहते, आणि काय ती तब्येत खराब आहे, चांगलीच आहे ते. नाटक करून राहिली, हे दुखते आणि ते दुखते, काही नाही दुखत. फक्त ते मले पाहूनच तिचं दुखणं वाढते, नाही तर तशी चांगली राहते. आता पोरगी आली तर काही दुखून तर नाही राहिलं. ना आता पोरगीला जाऊ दे ना. आज जर गेले तर उद्याच बिमार पडते म्हटलं ते. अजून करणार मग. हाव काय, नाही तर काय मग, आता दिवसभर गोष्टी चालू राहते त्याच्या. 2-2 घंटे 3-3 घंटे बसलीच राहते बरं. तेव्हा तिची पाठ नाही लागत माझ्या सासूची. आणि काम करायच्या वेळेस माझी पाठ दुखते, माझे पाय दुखून राहिले, मला आज बरंच नाही लागून राहिलं, तेव्हा मग नाटकं येते. आता नाटकं नाही होऊन राहिले. म्हणूनच म्हणतो ना मी, जेव्हा हे पोरीच्या घरी राहते तेव्हाच सारखी सुधी राहते, आणि इथं आली इथं नाटकं चालू होते. हाव काय, नाही तर काय मग, तिला कामच नाही करायचे राहत. इथं आल्यावर करण म्हणते रुपा, पाच बसन असं काम आहे. मले काय आयतं खाले भेटलं पाहिजे, फक्त बसून राह. रखवाली करते ते. इथं आली म्हणजे काय करते काय नाही, काय खाते काय नाही पाहतच राहीन. काही बन म्हणतं, थोडंसं काही बनवून दिलं राणीले, आणि तिले नाही दिलं समजा मॅगी बनवून राणीले बनवून देतो, आणि तिले नाही दिलं तर काय म्हणते, एकटी बनवून खाते म्हणते. आता मी मॅगी काय माझ्यासाठी बनवत असन काय? आता लेकराच्या हिश्श्यातले तिले द्या लागते म्हटलं, नाव समजून नाही घेत ते. तुझ्या पोरीले देत तर मले देत जाय. आता तुटक ताटक काही ना काही द्यावं लागते राणीले. हे पाहिजे आई, हे पाहिजे आई, तर तिले द्यास लागते बापा बुडीले. नाही तर मांजरीवाणी लक्ष ठेवून काय करून राहिले दोघी मायले की म्हणते. लय वेळचे किचन मध्ये गेले तर मजाकच पाणी प्याले येईन, मग उठून येणं होते. मग आवाज नाही देत का राणी पाणी आण काही आण, पावाच राहते ना तिले, म्हणून बरोबर अशी आरामात येते. मग म्हणते राणी पाणी दे, अशी नाटकं करते ते नाटकं. जाऊ दे ना, कोण्या बुडीले राहतेच सवयी, सगळ्या जणी सारख्या राहते काय व. कोणती सासू राहतेच तशी, बाकीच्या नाही राहत. सगळे बोट सारखे नाही राहत. आता तुझ्या सासूले सवयी आहे पहिलेपासूनच, आणि ते सवयी आता जाईन काय म्हातारपणी, तूच सांग. तर तू काही लक्ष नको देत जाऊ. हे काय हाय 1-2 महिने आणि अजून चालली जाईल. लक्ष ठेवते तर ठेवू देत जाय, आणि पाहते तर पाहू देत जाय. तसं नाही आहे, पाहते चांगली ना, गावभर माझ्या गोष्टी सांगते. मग रुपा मला जेवायला नाही दे, रुपा काही बनवून खाते, लपू खाते, अशी गावात सांगते. मग कोणाच्याही घरी बसायला जाईन तर म्हणजे माझी बदनामी करून ठेवते.
करू दे, पण तुझ्या गावातल्या लोकांना तर माहित आहे ना तू कशी आहे म्हणून. झालं जेवण गिवण? हो झालं ना, जेवण घेऊन झालं. जेवण खाऊन करूनच बसले. आज जे घरीच होते तर पाहिजे ना ते मग याद्या स्वरूपले, तर मग मी लवकर लवकर कामं करून घेतो. अजून वावरात जायचेच आहे. त्याच्या जवळ बसले मायलेकी जवळ. नको जाऊ बाई, नको जाऊ बाई, उद्या जाईन परवा जाय चाललंय बाप्पा त्याचं. बहीण होय, आता बहीण आल्यावर कोणाला खुशीच होते. ते तर आहेच मग. बहीण होय, कामी पडो का नाही पडो, पण बहिणीसाठी प्रेम तर राहतेच त्याच्या मनात. बाई होय न बाई होय. नेहा, नेहा आई, मंदाताईचा आवाज येऊन राहिला. मंदाताई आली. ठीक आहे, ठेव मग फोन. बरं ठेव मग. काय म्हणते म्हणता तर बाय मग. ठीक आहे ना, लावत मग मी तुले संध्याकाळी घे फोन. बरं ठीक आहे, ठेवतो मग. बोला ना वहिनी, काय म्हणता? काही नाही बा, तुमच्या भावानं पाठवलं मले. आज म्हणे नेहाले, आईले आणि सुनील, रूपा सगळेले जेवाले बोला म्हणे. तर सगळेचं जेवण आहे मग आज घरी, हा रात्रीचं. तर ये जा मग. आज हे तर गावाला चालली हो मंदा, आता निघालीच नाहीये. पाय बरं बॅग गिग घेऊन. एवढ्या लवकर जातं नेहा? थांबून जाय ना आता. हा नाही तर अजून ते भाऊ म्हणून सांगितलं नाही म्हणून त्या जेवणाले. हा आज की काही जाऊ नको. हा उद्या गिद्या चालली जाजो. नाही ना वहिनी, नाही जमत ना आता. 2-3 दिवस झाली आली मी तर. आणि त्याचाही फोन येऊन राहिला, फोनावर फोन, कधी येतं काय येतं ते वाट पाहून राहिले तिकडे. काही नाही होत, एक दिवस राहत काय बिघडून राहिलं. काही जाऊ नका. आज रात्री तिकडेच राहायचा म्हटलं. तिकडेच मुक्काम कर जा आणि घरूनच तयारी कर जा. हा तिकडे चाला आता. बॅग घेऊनच आहे ना तुम्ही, तर चाला बॅग घेऊनच माझ्या घरी चाला आणि राहा म्हटलं. आणि बापूजी तुम्हाला या लागते जेवण करायला. वहिनी फक्त नेहा ताईले घेऊन जा ना आईले घेऊन जा. आमचं कोणतं काम आहे? हा आम्ही काय पाहुणे होय काय? पाहुणे नाही होय, पण यान जेवण करायला तर काही बिघडन काय? तुमच्या भावानं सांगितलंय सहपरिवार म्हणे, सगळेजण, कोणी सुटलं नाही पाहिजे म्हणे. सगळेले यास लागते म्हणे जेवण करायला. मस्त आंबे आणायला गेले ना आता. हा रस पुऱ्या बनवतो, ये जा जेवण करायला. काय रस पुऱ्यावर भागवता? चांगलं काही बनवायला पाहिजे. काय पाहिजे मग आता तुम्हाला? आता नाही सांगत मी. सांगा ना काय खावायचं आहे तर. तुमच्या भावाला सांगतो मग आणायला लावून. हा सांगा काय पाहिजे तर. नाही नाही, आता रस पुऱ्या म्हणते दादा, तर रस पुऱ्या मग. हा रस पुऱ्याच बनव जा मस्त. हो तर आत्याबाई तुम्ही बी ये जा जेवण करायला. हा चला मग तिकडे. आतापासूनच येईन ना मग संध्याकाळी वहिनी. संध्याकाळी कायले, आता उद्या चालले म्हणता तर चला तिकडे राहायचा आजच्या दिवस. हा तिकडे चाला म्हटलं. आले तेव्हापासून काही आले नाही तुम्ही ना, काही नाही. इकडेच आहे. हा बापूजीच्या घरा इकडे येतही नाही ना, काही नाही. तुम्हाला बोलावाले या लागते. चाला चाला बा म्हणून. हा ना वहिनीची ना मोठ्या भावाची आठवण येत नाही वाटते तुम्हाला? नाही तसं गिसं नाही आहे. काल येणार होती मी, पण काल आईले घेऊन दवाखान्यात गेलते, तर तिकून आलेच आम्हाला 6 वाजले. तर त्याच्यानं काल काही आलो नाही. मग एक तर दिवसभर तिकडे उन्हातानात घुमा, मग घरी आल्यावर मनही नाही होत ना इकडे तिकडे कुठं जावाचं. थकून गेली मी काल. तिकडे गेलती दवाखान्यात. तर मग म्हटलं आज नाही जात म्हटलं. दादाच्या घरा इकडे जेवण खाऊन करून मस्त आराम केला काल. मग आता आज गावाला जावायची तयारी केली. बरं झालं आता आली मी तर, नाही तर चालले गेले असते तुम्ही गावाले. त्यानंच पाठवलं, जाय पटकन जाय पटकन, सांगून दे सांगून दे. त्याला म्हणत होती मी का मग जाईन हो 4 वाजता, आताच जाऊ काय? तर नाही म्हणे, जाऊन सांगून दे आणि बोलावून घे म्हणे. कधी चालली काय नाही माहीत तर पाहिजे म्हणे. तर बरं झालं आली मी तर. हो ना, दादाले बरोबर माहित झालं नेहा चालली, तर नेहाले जाऊ नाही देत म्हणत असन. बोलावतो जेवण करायला. हो ना, तर आज काही जाऊ नका. आजचं कॅन्सल करा, उद्या चालले जा. एका दिवसानं काही फरक नाही पडत. बरं ठीक आहे, आता तुम्ही म्हणून राहिले तर येतो मग जेवण करायला. आज काही जात नाही, उद्या चालले जाईल. हो काय करते रूपा? हाय ना अंदरच आहे. स्वरूप जवळ झोपून देते का काय तर. बरं रुपाले सांगून देतो मी. हो सांगून द्या ना. अन चला ना मग, इथं बसल्यापेक्षा तिथं बसा, तिथं आराम करा. ते नाही होय काय तुमचं घर? हा चला म्हटलं तिकडे, तुमचे भाऊ घेऊ आहे. हा चला घरा इकडे. बरं येतो ना, येतो थोड्या वेळाने येतो. चला संग मंग जाऊ आता. मी आले तर माझ्याच संग चला. चाल ना हो, मंदा म्हणून राहिली तर तू बी भाव खाऊन राहिली. हा चाल तिकडेच राहू. बरं ठीक आहे, येतो ना वहिनी, येतो येतो. बर रूपा झोपली काय व? रूपा झोपली होती का? नाही नाही म्हणतात आहे, झोपली नाही होती. त्याला झोपून दिलं स्वरूपले. कुठं झोपायला भेटते त्याच्यानं? हो ते तर आहे, झोपायला तर नाही भेटत. कशा काय आल्या तुम्ही? आज जेवण आहे म्हटलं घरी, तर तिकडेच येत जाऊ. संध्याकाळचं जेवण, तर इकडे काही स्वयंपाक बनवू नको. सगळेले सांगितलं मी. नेहाले सांगितलं ना, आपल्या सासूले सांगितलं.
हाव काय हो आज आंबे आणतो म्हणे हे आमची तर रसनं पुऱ्या बनवजो म्हणे. नेहाले तर नेहाले जेवणाला नाही सांगितलं म्हणे तर सांगून देजो. तर त्याच्यानं म्हटलं तू बी येऊन जाजो. तुम्ही बी येऊन जा नाही तर मग म्हणा आम्ही नाही येत आम्ही नाही येत. बरं ठीक आहे ना येऊन जाईन ना मग. बापूजीले म्हटलं जेवायला ये जा तर म्हणते वहिनी आम्ही काय पाहुणे होय काय आम्हाला जेवणाले बोलावता. मी म्हटलं पाहुणे तर नाही होय घरचेच होय तुम्ही पण तसं काही बोलावणं होत नाही. आणि मग मी कायले बोलावतो पाहुणे बरोबर तुमचे होऊन जाते तर येऊन जा तुम्ही दोघं तिघही जण. बरं ठीक आहे ना येऊन जाईन. हा हा आता तर तुला सगळंच चालते ना आता 2-4 महिने झाले तर. हा सगळंच तर खाऊन राहिले मी आता गीता पत्गीत नाही करत. 1-1.5 महिना पत केली मी आता पत तर किती दिवसाची बंद झाली. आता सगळंच खातो मी सगळंच. हा काय ठीक आहे ना तर ये जो मग जेवण करायला. आज चालली होती नेहा गावाले. हो जातो म्हणे ना जातो जातो चालू आहे बाप्पा. हो बॅग घेऊन निघालेच होती आता तर त्याला म्हटलं जाऊ नका बा. हा 1 दिवस राहणं काही फरक नाही पडत उद्या चालले जा त्याले म्हणून राहिले आता बॅग घेऊन घरा इकडेच चालला तिकडेच आराम करा तिकडेच राहायचा तर संध्याकाळी येईन म्हणजे. हा संध्याकाळी कायले आतापासून चला म्हणा तिकडे राहिलेच नाही पाच बाप्पा. येईन ना म्हणत आयता खावाले येईन म्हणून म्हणते संध्याकाळी येईन. हा माहित आहे ना आतापासून जाईन बा तर संध्याकाळी स्वयंपाक नाही बनवा लागणार काय मग सगळ्यासाठी एवढ्या मोठ्या जणाचा. नेट लागेल ना काम करायला जीवावर येते काम करायचे म्हणूनच म्हणते का संध्याकाळी येईन. संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ नाही एकदम जेवाले आयतं खावाले ताट वाढून ठेव जा तुम्ही मस्त सजून ठेव जा. नको करू स्वयंपाक म्हणा नाही करायचं आहे तर आता 1 दिवसच बनवून ना मी काय रोज रोज बनवा लागून राहिलं त्याच्यासाठी. पण घरी तर चाला या बसा. हा तर नाहीच म्हणते बापा संध्याकाळी येईन मग येईन असं चालू आहे. आता 1 वेळा म्हणून पाहिन मी येईन तर घेऊन जाईन संग नाही तर नका येऊ बापा या मग जेवण करायला. जेवण करा ना झोपा तिकडेच झोपण काय तर तुमच्या घरा इकडे. म्हणून तर राहिली मी का बॅग घेऊन या बा जेवण खाऊन करा मस्त आजच्या दिवसभर थांबा आणि उद्या मग तिकूनच तयारी करा न जा. आता काय म्हणते काय माहित काय करते तर. हा काय 1 वेळा म्हणून पाय येईन तर ठीक आहे नाही येणार तर राहू द्या मग काही नेऊ नका. हो 1 वेळा म्हणून पाय तुम्ही येईन तर ठीक आहे नाही तर राहू दे मग. आणि तू ये जो मग आरामात. येतो ना मी 5-6 वाजता याले घेऊन येतोच. हो हो डबल येणार नाही हा मी बोलावाले कामं गिमं राहते ना घरी तर येऊन जाजो मग. ठीक आहे ना म्हणतात येऊन जाईन. बरोबर आहे ना नेहाताई कशी काय जाईन तिकडे म्हणताई बसू देते काय बरोबर गोष्टी करते ना कामही सांगते. नेहाताई लसण साफ करून घ्या बरं. नेहाताई भात मांडून द्या बरं. नेहाताई पा बरं वरण शिजलं का नाही तर बरोबर कामाला लावते. आणि इथं बसली राहते का खोलीत त्या बाईजवळ आई असं झालं तसं झालं ना एका जागी बसली तर उठत नाही. हा आली तेव्हापासून 1 वेळा स्वयंपाक नसून केला तिनं. सकाळी मीच संध्याकाळी मीच. अशी नाही म्हणत का वहिनी काही करा लागते काय पीठगी भिजवा लागते काय बनवा लागते काय नाही ना विचारत नाही बसलीची बसलीच राहते. म्हणूनच तिकडे जावाल नाही पाठ. मला तसं वाटते आता जाणारच नाही ते एकदम जेवण करायलाच जाईल. जाऊ दे कधी जाऊ तिची मर्जी. चालता मग आता चला. येतो ना वहिनी थोड्या वेळाने येतो जा तुम्ही तुमच्याच मागे येतो म्हटलं. ह्या अलकू येवाचा आहे तो अलकूला घेऊन येतो ना. हा काय लेकराय बरोबर खेळत असं ना आता तो तिकडे गावात. हो तर तो आल्यावर येतो मग मी बॅगा घेऊन तिकडेच येतो तुमच्या घरा इकडे. बरं ठीक आहे या मग आता बाई तुम्ही या आणि बापूजी तुम्ही या जा जेवण करायला. पण वहिनी आंब्याचा रस नाही चालत ना नाही तर आलोच तो मला दुसरं पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला दुसरं सांगा तसंही रस नाही चालत तर काय चालते मग तुम्हाला. हा काय बनवा लागते. आपल्याला तिखट चालते म्हटलं तिखट. तिखट चालते तर तुम्हाला हिरोतीत देतो ना मग मी नाही तर देतो मग मिरचीचा ठेसा बनवून. हा खा मग किती तिखट खावाचा आहे तर. हा बनवू काय मिरचीचा ठेसा बनवतो आणि 2 भाकरी बनवतो तुमच्यासाठी स्पेशल. असं आहे काय बनव जा मग. हो बनवून ठेवतो मी तुमच्यासाठी मिरचीचा ठेसा बनवतो भाकरी बनवतो अजून काही बनवायचं असेल ते सांगा ते बनवून ठेवतो. नाही मग काही बनवा नाही लागत. आई मी आता वावरात जातो मग येतो वावरातून. काय जातं रे उन्हात आता वावरात काही आहे तर नाही. काय करू मग घरी बसल्यापेक्षा वावरात जातो ना बसून राहतो खोपडीत. वावरावरही लक्ष राहते नाहीतरी खाली पिलीच आहे ना. येतो मी चक्कर मारून येतो. बरं जाय आणि दुपट्टा घेऊन येत जाय संग कानाले बांधत जाय बरं. हो
मी घरी जातो. ये जा मग आत्याबाई. हो हो. किती वाजता चालशील हो तिकडे? जाऊ नाही, आरामात जाऊ. तिथे जाऊन आराम करणं, इथे जाऊन आराम करणं. जाऊ ना संध्याकाळी 6 वाजता. आतापासून जाऊन काय करतं तिथं? हा, इथंच थांब, संध्याकाळी जेवण करायला. माय तू तर म्हणत होती कलकू आल्यावर येतो बा आम्ही, आता म्हणून राहिली का 6 वाजता जाऊ? तर काय होती मग, लेट जाऊ तर तिथं जाऊन काय करायचं आपल्याला? जेवणच करणं आहे ना जाऊन. पाय बा तू इच्छा आहे तर मग अजून म्हणून म्हणदा का आली नाही नेहा. हा, बोलाचं काम नको ठेवू. आली तेव्हापासून इकडेच आहे. चाललं जाऊ. हा, थोड्या वेळानं चाललो जाऊ. नाही तर मग गुलाबी म्हणन की येतच नाही. हा, नेहा येते तर तिकडेच राहते सुनीलच्या घरी, इकडे येतच नाही असा म्हणत होई. हा, बोलाचं काम नको ठेवू. एवढ्या संध्याकाळी जाशील तू, जेवणाच्या वेळेवर तर बोलन ना, दोघे जण बोलन तुले. हा, काऊन म्हणून हे घर नाही होय काय, आता आल्या, आता दिसलं काय घर. हा, बलावाली आली तर चाललो जाऊ आपण थोड्या वेळानं. बरं, चाललो जाऊ मग. हो हो. बाई हे मी एक काम करणं, जाय दादाले बोलावणार आणि म्हणजे मोठ्या मामाच्या घरी जा लागते म्हणा आपल्याला, तर तिकडे चाल म्हणा. नाही तर तिकडच्या तिकडे येऊन जा मग तुम्ही. हा, का इकडे शान. आई पहिले मी दादाला बोलावून आणतो ना मग जाऊ. बरं, जाय मग पहिले अलकुले बोलावणार मग जाऊ. हो.